शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार याबद्दल मोठा अपडेट समोर आला आहे। देशभरातील लाखो शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। तर हा 2000 रुपयांचा हप्ता नेमका कधी येणार आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात तो जमा होणार नाही, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून दिली जाते। ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये दिली जाते, म्हणजेच प्रत्येक हप्त्यामध्ये 2000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जातात। हे मिळालेल्या माहितीनुसार 13 मार्च 2026 ही संभाव्य तारीख सांगितली जात आहे। पण लक्षात ठेवा, सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा नाही। हप्ता मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण कराव्या लागतील। सर्वप्रथम ई-केवायसी पूर्ण असणे गरजेचे आहे। तसेच जमिनीची पडताळणी पूर्ण असावी आणि आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। या प्रक्रिया पूर्ण नसतील तर हप्ता जमा होण्यास अडचण येऊ शकते। म्हणून शेतकरी बांधवांनी आपली सर्व प्रक्रिया लवकर पूर्ण करून घ्यावी। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।